तारीख 26/12/93. आपला विषय असा चाललेला आहे, कर्मण्य कर्मय पश्ये अकर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु. भगवंताची व्याख्या आहे बघा. तशीच पुढच्या याच्यामध्ये सुद्धा पंडित कोण याची व्याख्या केली आहे पुढच्या श्लोकामध्ये. तर बुद्धिमान कोण? आपण ज्याला बुद्धिमान असं म्हणतो ना, तो व्यवहारामध्ये हुशार माणूस असतो त्याला बुद्धिमान असं म्हणतो, बरं का. इंग्लिशमध्ये त्याला इंटेलिजंट म्हणतात, बरं का. क्लेव्हर नव्हे, इंटेलिजंट. क्लेव्हर म्हणजे व्यवहारी शहाणा, ते नाही. बुद्धिमान मनुष्य स्वाभाविक ज्याची धारणा जास्त असते बुद्धीची, त्याला आपण बुद्धिमान म्हणतो. भगवंताचा अर्थ मिळाला. त्यांचं म्हणणं काय, कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो सबुद्धिमान मनुष्य. काय आहे आपल्याला एकदा सांगितलेलं, मग पुन्हा सांगतोय. ज्या काळामध्ये जी भाषा समाजामध्ये प्रचलित असते त्या भाषेमध्ये ते सांगावं लागतं. म्हणून त्या भाषेला काय अर्थ आहे समजूनच त्याचा व्यवहार करावा लागतो. अहो, नाही तर सांगण्याचा गैरसमज होतो. एकदा काय झालं, अशी 2 बिल्डिंग होती, त्यात 2 नवरा बायको राहायचे, एक या बाजूला एक या बाजूला. तेव्हा समोरचे जे नवरा बायको होते त्यांच्यापैकी तो ऑफिसला निघाला नवरा, म्हणजे बायकोचे चुंबन घेऊन तो जायचा. हे समोरचे जे होते इकडच्या बाजूचे, तो काय नुसतं जायचा आपल्या ऑफिसला. तेव्हा ती बायको काय त्याला म्हणाली, की पाहिले का समोरचे लोक कसे आहेत, ते किती प्रेमळ आहेत, नवरा पहा कसा वागतो तुझ्याशी, तुम्ही का तसं वागत नाही. हा काय म्हणाला, अगं तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण माझी ते बाईची ओळख नाही ना, मी कसं बाईच्या सांगण्याचं हेतू तसं कर्मणी अकर्म अकर्मात कर्म भांडण आहे काय, भगवंताला सांगायचं हे आपण समजून त्याची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो आपल्याला. काय आहे, माणसामध्ये माणसाची जी रचना आहे, स्ट्रक्चर, माणसाची जी रचना आहे त्यामध्ये 2 भाग आहेत, एक चेतन आणि अचेतन. देह जो आहे ना तो अचेतन आहे, म्हणून आपण त्याला जाळून टाकतो, पुरतो म्हणा, काही म्हणा तुम्ही. देह अचेतन आहे, त्याला जड म्हणा तुम्ही. आणि आत्म जे आहे ते आत्मा सुद्धा मानू नका, पण मन तुम्ही म्हणताना हे सूक्ष्म आहे, हे सचेतन आहे, जिवंत आहे. तुम्ही बघा, एखादा शब्द जो तुम्हाला वाईट शब्द बोलला ना, तर त्याचा शब्द म्हणजे ध्वनी आहे नुसता. त्या ध्वनी देहाच्या कानावरती पडेल, पण त्याचा अर्थ कुठे जातो आतमध्ये, तो तिथे उतरून बसतो. ती चेतना, बरं का. तेव्हा ती जाणीव रूप आहे. चेतना ही जाणीव रूप आहे. जाणीव याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस असं म्हणतात, बरं का. जिथे जिवंतपण आहे तिथे जाणीव आहे, त्याशिवाय राहू शकत नाही, बरं का. एका नाण्याच्या जशा 2 बाजू, तसं जिवंतपण आणि जाणीव एके ठिकाणी असतात. पण ते जिवंतपणाला व्यक्त व्हायला भांडं लागतं. आपल्याला घट म्हणतात ना, हा घट आहे म्हणतात, मडकं किंवा भांड. तेव्हा त्याच्यामध्ये ते जड आहे. आणि सगळ्यामध्ये घोटाळा काय असतो, आपण त्या सूक्ष्माचे जाणीवेचे जे धर्म आहेत ते या जडावरती आरोपित करतो. म्हणून जाणीव जिथे मी कुणाने वावरते त्याच्याशी तादात्म्य झाल्यामुळे देह मीच आहे असं म्हणतो. हा घोटाळा आहे. पण तो काय आपला आजचा विषय नव्हे. विषय काय आहे की जे अचेतन आहे त्याला कर्म आहे, जे जाणीव रूप आहे ना तिथे कर्माची प्रेरणा आहे, कर्म नव्हे. अमुक करावं, अमुक करू नये, अमुक हवं, अमुक नको, काय जे असेल ते, इथून ती
चेतनेमधून स्फुरण येतं, त्याला वृत्ती म्हणतात. ते जे स्फुरण आहे ना, ते काही जड नव्हे, ते सूक्ष्म आहे आणि त्याचा परिणाम देहावरती होतो, तो स्थूल असतो. म्हणून कर्म आणि अकर्म सांगताना आणखी एक शब्द लक्षात ठेवा. कर्म, अकर्म आणि अकर्मण्य. दुसऱ्या अध्यायामध्ये त्याने म्हणले ना की कर्म तर करायलाच पाहिजे, पण फळाचा अधिकार तुझ्या हाती नाही. पण माते संगोस्तु अकर्मणी, अकर्मण्य होऊ नये. अकर्मण्य म्हणजे आळस. कर्म करायचं असून सुद्धा जे सोडतो त्याला अकर्मण्य म्हणतात. तेव्हा कर्म आणि अकर्म याचा अर्थ असा की ज्या देहानं कर्म व्हायचं त्या देहाच्या कर्माची जी स्फूर्ती आहे तिथे खरं कर्माची मूळ आहे. म्हणून कर्म आणि अकर्म पहा, याचा अर्थ असा की देहानं कर्म घडत असताना त्या कर्माची जर प्रेरणा नसेल तर कर्म करून न केल्यासारखं आहे. म्हणजे बघा, आपण असं नेहमी पाहतो, समजा एखाद्या माणसाला कुणी चिथावला, जा अंक कर तू, आणि त्यांनी केलं ते कर्म. कर्म बरोबर नाही, चांगलं नाही, आणि आला कोर्टामध्ये साक्षीला, मी नाही केलं तर त्यांनी मला करायला सांगितलं. म्हणजे प्रेरणा जिथून आहे तिथे कर्माची मूळ आहे, कर्म करणाऱ्या करण्याची. हे जर खरं आहे ते आहे ना. समजा एखादा नवरा बिचारा बायकोच्या ताब्यात असेल, तसे सगळे नवरे असतात हो, परंतु ते कबूल करीत नाही किंवा दिसत नाही एवढंच. तेव्हा जर तो, अहो तुम्ही असं कसं बोललात, बोलविता धनी वेगळाची असं म्हणतो आपण. बोलविता धनी वेगळाची याचा अर्थ काय की तिकडून येत आहे, कर्म मी करतो असं दिसत आहे, प्रेरणा कशी. म्हणून कर्मात अकर्म याचा अर्थ असा, प्रत्यक्ष कर्म हातून देहाकडून घडत असताना सुद्धा त्याची प्रेरणा जर भगवंताकडे असेल तर कर्म करून कर्म होत. म्हणजे मी कर्म करीत असताना जगाला दिसतो, पण राम करता ही त्याची भावना आहे, त्याची याला कर्म करून कर्माचं कर्म पण बाधत नाही. बर, हे आता अकर्मणी कर्म म्हणजे काय, आपण प्रश्न आला तर असा आहे की जिथे माणूस सर्वव्यापी झाला त्या ठिकाणी सगळीकडे जे घडत आहे ते माझ्या इच्छेनेच घडत आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, हे जरा समजायला थोडं कठीण पडेल. स्वामी रामतीर्थ आपल्याला ऐकून ठाऊकच आहे. ते काय म्हणायचे की राम राम राम, स्वतःला मी म्हणायचेच नाही बरं का. तर ते काय म्हणले एकदा, अहो मी हे ग्रह तारे फिरवतो, मी हे विश्व चालवतो, अरे हा राम ज्याला म्हणतो हा देह आणि हा विश्व चालवतो, हे काय आहे. नाही, त्याचा अर्थ असा, मी सर्वव्यापी झाल्यानंतर जेथे जेथे जे घडत आहे ते माझ्या इच्छेने घडते, म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या इच्छेने घडत आहे असं म्हटल्यानंतर अकर्मणी कर्म. तो तर कर्म करीतच नाही, तो साक्षी आहे. असं असताना सुद्धा त्याच्या संकल्पाने सगळं घडतं, म्हणून अकर्मणी कर्म. आता हे त्याचा अर्थ झाला. पण ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत दिले ते समजले की बरोबर कळलं. म्हणजे म्हणाले की, आणि मागच्या ओळीपासून सुरुवात करतो, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगली बोधदास. ज्याला कर्माच्या पेक्षा कर्माचं जे कर्तव्याचं रूप आहे त्याच्यावरती अत्यंत निष्ठा आहे कर्तव्याबद्दल. आणि एक सांगू का तुम्हाला, भारतामध्ये भगवद्गीता आणि युरोपमध्ये इमॅन्युअल कांट असा एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला. या दोघांनी जगामध्ये कर्तव्याला इतकं महत्व दिलेलं आहे की दुसऱ्या कोणीही इतके महत्व दिलेले नाही. कर्तव्य भगवद्गीतेचं पहा, आरंभापासून शेवटपर्यंत कर्तव्याला फार महत्व आहे. काय हो, कर्तव्य शब्दाचा अर्थ काय. कर्तव्य म्हणजे मी जे करणं योग्य आहे, मला जे करायला पाहिजे त्याला कर्तव्य. काल मी त्याला ऑट शब्द वापरलाय, OUGST बरं का. म्हणजे ड्युटी मीन्स ऑट आणि ऑट मीन्स यू कॅन. फारच सुरेख आहे. जेव्हा तुम्हाला एखादं कर्तव्य लागतं, तुम्ही करणं शक्य असतं म्हणूनच ते कर्तव्य आहे.
अगर तुमचे करणं शक्य नाही ते कर्तव्य होऊच शकत नाही. ऑफ मीन्स कॅन. बरं का असं आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर अतिशय भर संतांचं भर आहे याच्यावर. त्याचंही कारण आहे. त्याचं कारण असं की आपल्याला एक स्वभाव आपला असा आहे, आमचं केलं असतं तर बरं झालं असतो बुवा. हे प्रत्येकाच्या जीवनात आहे बघा. तुम्ही आणि माझ्या सगळे इतके आपण स्त्री पुरुष आहोत, तुम्हाला कधी असं वाटलं नाही का आमचं केलं असतं तर बरं झालं असतं, तो मला बोलला दोन शिव्या दिल्या असते तर बरं झालं असतं आपल्याला, किंवा आमचं त्या नोकरीला नाही ही सोडून ती घेते तर बरं झालं असतं बुवा. अरे जीवनाचा धर्म कसा आहे, तू अपूर्ण आहेस आणि तू जो निर्णय घेतोस तो निर्णय नेहमी तुझ्या समाधानकारक असेल असं नाही. त्याचं मग फळ जे मिळतं त्यावर राहतं. असं केलं असतं बरं झालं असतं, त्यापैकी असं केलं नसतं तर बरं झालं असतं. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि कर्तव्याची गंमत अशी आहे की जे करायला पाहिजे ते केल्याशिवाय न राहणं म्हणजे ते कर्तव्य आहे. म्हणून जो कर्तव्य करतो त्याला जीवनात पश्चाताप नाही. हे नीतिशास्त्र आहे. आता याचा विषय नव्हे. अहो याच्यावरती किती सांगावं लागतं शिकवताना की अरे हे कर्तव्य म्हणजे काय. प्रत्येक माणसाला जाणीव असते मी काय करायला पाहिजे आणि तो ते अगदी हटकून टाळण्याचा प्रयत्न करतो. हा सामान्य स्वभाव. अगदी साधी गोष्ट आहे. किंवा तुम्हाला एक महिनाभर रजा आहे आणि एका परीक्षेला बसायचं आहे बरं का, आणि 4चा गजर लावला. बरं रात्री 9 वाजता निसले लवकर उठायचं आहे म्हणून, आणि 4चा गजर लावला. काय बा मुंबईत थंडी काय हो म्हणून गजर झाला की बंद करून पांघरून घेऊन निघून गेला. जागे झाल्यावर असं मनात येतं उठलं असतं तर बरं झालं असतं बा. का रे बा, कारण मनाचा नेहमी असा स्वभाव आहे की कर्तव्य म्हटलं की मनाला एक प्रकारचं ताण येतो, टेन्शन येतं, आणि हे न राहताना कर्तव्य करणं यात खेळ नव्हतं आहे. कसं पथ्य पाळणं. डॉक्टर म्हणाला बा तुम्हाला चहाने झोप येत नाही, त्रास होतो, तुम्ही 2 वेळा चहा प्या. एकाने काय खूबी केली, 2 वेळा चहा प्यायचा ना तर 2 वेळचा चहा किती होतो मोजला आणि तो 4 वेळा प्यायला. अरे वा, कसा माणूस करतो बघा, जमत नाही. माणूस खरा कर्तव्य टाळण्याकरता माणूस इतक्या हिकमती काढतो की बोलायची सोय नाही. नीतिशास्त्र आहे सगळं फार व्यवस्थित आहे. इतकी त्याची बुद्धी चालते, अक्कल चालते. ही जर भगवंताकडे चालवली तर परमात्मा स्वरूपच व्हायचा तो, अशी स्थिती आहे माणसाची. म्हणून कर्तव्याचं आहे. आता तुम्ही म्हणाल अहो काय वेळेला काय होतं, कर्तव्य करावं का न करावं. एक 2-3 उदाहरणं सांगतो आपल्याला. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हॅमलेटचं प्रसिद्ध वाक्य आहे. काय झालं, फार म्हणजे मोठी नाटकं असतात ना, खरी मोठी नाटकं, त्यामध्ये हा संघर्ष दाखवलेलाच असतो बरं का. हॅमलेटचं उदाहरण घ्यायचं म्हणजे असं आहे की त्याच्या काकाने त्याच्या बापाचा खून केला, आपल्याला गोष्ट माहितीच आहे, आणि त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलं. बाप तो जेवण झाल्यावरती बागेमध्ये भिजत असे, त्याच्या कानामध्ये ते विष होतं यांनी आणि तो मेला. ते मग ते भूत आलं आणि त्यांनी सांगितलं हॅमलेटला की बघ त्यांनीच मला मारलंय बघायला. आता प्रश्न असा आला, आईने त्याच्याशी लग्न केलं, बाप म्हणजे आता नवीन बाप जो आहे हा खुनी आहे, माझ्या बापाचंही केलं, तेव्हा त्याचा वचपा काढावा का न काढावा. माझं कर्तव्य काय आहे मुलगा म्हणून, मला कळलंय की हा खुनी आहे, ते याला मी मारू का नको. मारावं म्हणालं तर माझ्या हातात नवा बाप आहे, राजा आहे, आणि न मारावं म्हणावं तर त्या बापाचा खून केलेला आहे, काय करावं. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. बरं हेही जाऊ द्या. याचं एक दुसरं नाटक आहे कॉरिओलॅनस म्हणून. त्यामध्ये असं आहे की त्याच्या स्वदेश बांधवांनी त्याला त्रास दिला म्हणून तो सोडून शत्रूकडे गेला लढाई चालू असताना, आणि तो जिंकत आला आपल्याच लोकांना. अशा वेळेला काय करायला पाहिजे, माझ्या लोकांचा मी पराभव करावा का न करावा असा प्रश्न. सगळीकडे कर्तव्याचं फारच हे आहे मोठं, काय करावं अशा वेळेला. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये जर महत्व असेल, हा प्रश्न निर्माण केला त्याने की मी या भीष्म द्रोणांना मारू का नको, कसं मारू मी यांना, आणि मारलं तर माझ्या गुरुना मारल्याचं पाप लागेल, न मारावं तर युद्ध जात आहे, काय करावं अशा वेळेला. आणि अशा वेळेला भगवंतासारखा सांगणारा होता म्हणूनच अर्जुनाची धडगत होती. फार कठीण काम आहे अशा वेळेला. सांगण्यात येते एवढ्याच आपल्याला
की व्यवहारात सुद्धा आपल्याला हे फार असं पडतं. एक साधं उदाहरण घ्या. तुम्ही तुमच्या एखाद्या मुलाने आपलं लग्न ठरवलंय आणि आई बापांना पसंत नाही, मग काय करावं अशा वेळी? तसं करू नका हा कोणी, सांगतो तुम्हाला. हो, प्रश्न येतो ना, मग मी काय करू? आई बापांना नाराज करून लग्न करू का, किंवा हे सोडून ते करू, नाही का? मोठा प्रश्न येतो अशा वेळेला. या सोपा उपाय एवढा आई बापांचं ऐकावं हे सोपा उपाय आहे त्याचा, पण आई बापाचं म्हातारे झाले त्यांना काय कळते, बुद्धी त्याची कमी आहे म्हणून त्या भावनेच्या भरीला पडतो. ते जाऊया. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी हे जी ओवी घातलेली आहे हे की नाही गीतेच्या तत्वज्ञानाचं ही शिव आहे, कॉर्नर स्टोन आहे. कर्तव्य झालं पाहिजे बरोबर. आणि तिथे स्वतःशी कठोर झाल्याशिवाय कर्तव्य करता येत नाही. म्हणून आपल्या रचनेमध्ये जे जड आहे, जे अचेतन आहे, त्याची किंमत त्याला देण्यासारखं होतं. नाही, देहाला कष्ट झालंच पाहिजे, होऊ द्या काय असेल त्याचं, त्याचं ऐकणार नाही. म्हणून हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष मोठमोठ्या लोकांच्या जीवनात येतो नव्हे, आपल्या जीवनात येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाषेच्या दृष्टीनं सेंट पॉल. हा सेंट पॉल ख्राइस्टचा निंदक होता. हा जीसस मेल्यानंतर बदलला, क्रांती झाली त्याच्या जीवनात आणि तो त्याचा भक्त बनला. तर पूर्वीचं जे मन होतं ते काही बदले ना. म्हणून तो काय म्हणाला, आय नो द राईट बट आय फॉलो द रॉंग. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. दुर्योधन म्हणाला, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. म्हणून पहिली पायरी जर असेल परमार्थाची, तर मला जे कर्तव्य म्हणून वाटतंय नाही ते करायला पाहिजे. माझ्या मनाला स्वामित्व याकरता हा मार्गच आहे. आता पुढे बघा. तरी क्रियाकलाप आघवा आचरत दिसे बरवा, जो तोच ये चिन्ही जाणावा ज्ञानी आला. कर्तव्य करतो बरोबर, या कलाप म्हणजे जेवढं काही कर्तव्य त्याचं आहे ते सगळं करतोय, त्या ज्ञानी कोण असा प्रश्न आला. हे सगळं करत असताना आणि हा अज्ञानाने करतोय का ज्ञानाने करतो आहे, त्याच्या अंगी ज्ञान आहे का नाही? कारण असं होईल कर्तव्य करताना तो साध्या माणसासारखा दिसेल. काय सांगू तुम्हाला, रमणांच्या चरित्रामध्ये असा एक प्रसंग नव्हे, एक पद्धत आहे की ते रोज सकाळी स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरीत असत. आपण हा एवढा महात्मा, ज्याला महर्षी ही पद्धती आहे, मला सांगा, तो ग्रस्त न बोललेल्या लोकांना खायला घालण्याकरता भाजी चिरीत असत. तुम्ही काय म्हणाल हे पाहिल्यानंतर? म्हणजे असं कर्म त्याने पाहिल्यानंतर अरे हा महात्मा कसा, असं नाही की मनात येणार. आपण महात्मा म्हणजे फार खाय न कर्म करणारा. मला तुम्ही सांगितलं ना तुम्हाला, राखंडानंदांच्या याच्यामध्ये महंताची गोष्ट आहे. तो शौचाला जाताना लोटा स्वतः घ्यायचा नाही पाण्याचा, शिष्य घ्यायचा. का तर कर्म संन्यास. लोटा घ्यायचा म्हणजे कर्म होतो म्हणून. काय हे वेड्यासारखं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी क्रियाकलाप आघवा सर्व करतो येतो. आणि प्रापंचिक जर असेल तर काय नाही करणार मला सांगा? घरामध्ये सगळं कर्म तो करीन ना, का नाही करणार? असं असताना ज्ञानी कोण तर तेवढे देतात. जैसा का जळापाशी उभा ठाके. दृष्टांत फार अभिमान आहे बघा. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण ते जळा माझी देखे, तरी तो विभ्रांत ओळखे मी वेगळा आहे. एक मनुष्य नदी किंवा सरोवर आहे, त्याच्या काठी उभा आहे आणि उभा असताना त्याचं प्रतिबिंब त्यामध्ये आहे. प्रतिबिंब असून सुद्धा मी जळाच्या वेगळा आहे त्याची भावना. तसं देहानं या कर्माच्या सर्व खटाखोटात असताना सुद्धा मी कर्मामध्ये नाही अशी ज्याची भावना आहे तो ज्ञानी खरा. बरं का? तुम्हाला मागे मी अभ्यास सांगितला होता, तुम्ही केला असेल तर तुम्ही आपला नाही का? मी कशाला तुमच्याविषयी तुच्छ भावना ठेवू? तुम्ही इतके वर्ष ज्ञानेश्वरी ऐकता, याचा अर्थ असा
की ज्ञानेश्वर महाराजांची कृपा तुमच्यावरती आहे, तुम्हाला कळत नाही एवढं, बाकी काही आहे कृपा, नाही तर गावा मनुष्य केव्हा सुरू आहे काय अर्थ आहे. असा अभ्यास सांगितलं होतं बघा, की समजा एक लहान मूल आहे 2-3 वर्षाचं, आई त्याला कसं वागवते, उठ उठ 7 वाजता 8 वाजे उठ, असा उठून त्याचं तोंड धुणार, त्याचं शेवटी मुखमार्जन सरळ झाल्यावर त्याला स्नान घालणार, त्याला कपडे घालणार, जेवायला भरवणार त्याला, होय ना. हे जसं ती आई त्या मुलाला करते, तसं मी माझ्या देहाला करणं हा पहिला अभ्यास आहे. तुम्ही करून बघा म्हणजे कळेल. मी त्या करून सांगतोय तुम्हाला. मी तुम्हाला अनेक वेळ उदाहरण सांगतो ना, की काय तुमचं नाव काय, नारायणराव आहे, की बघ चला नारायणराव उठा, 6 वाजले, उठा चला नारायणराव, चला तोंड धुवा, स्नान करा, चहा प्या. समजा चहा तयार केलाय बायकोनी आणि म्हणाले चहा झालाय, आलोच. अरे आलो म्हणजे की गेलं. बघा किती देहाशी तादात्म्य आहे. तुम्ही असं म्हणलं पाहिजे, नारायणराव चला चहा प्यायला, का नाही असं होत, नाही लगेच आलोच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुणी तुम्हाला बोलला, अहो काय तुम्ही वेडपट आहात, तर नारायणराव वेडपट आहे, मी वेडपट नाही असं काय वाटत नाही. अहो मला खात्री आहे, पुरुषाला जर असं झालं तर घरात बायको काही जरी म्हणाली तरी हा शांत राहील, त्याला प्रयत्न करायलाच नको. मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगितलेलं आठवत असेल, बुडिया बाबाचं. काय उदाहरण आहे. हे कशी माणसं असतात, याला सात्वित्व म्हणतात. सगळ्या वेदांताचं सार असेल तर सात्वित्व आहे, आणि हे प्रपंचातच करता येतं. कसं आहे का, ते एका शास्त्रीवाकडे गेले. व्याकरण शास्त्री होता तो, हे संन्यासी होते आणि भजन करे बरं का. तेव्हा संन्यासी म्हणजे भजन कसं करायचं, नारायण नारायण नुसतं म्हणायचं, तेव्हा भजन करायचे. तेव्हा हे गेले आणि तो बसला होता, त्याच्या समोर जाऊन बसले. बसल्यानंतर ते या बसाचं करायचं ना, तो जो भडकला शास्त्री, वा काय जंग शिवी गाडी केली त्याला. बरोबर एक शिष्य होता यांच्या, काही नाही, त्यानं सगळं ऐकून घेतलं, पुन्हा नमस्कार केला आणि परत आला. येताना शिष्य काय म्हणाला, की बाबा तुमको क्रोध तो आया होगा, तुम्हाला राग तर आला असेल. नाही बेटा म्हणाले. आता काय म्हणाले, ज्या दिवशी याला राग येईल त्या दिवशी हा देह टिकणार नाही. काय शांती असेल, जिस दिन इसको क्रोध आएगा शरीर नहीं रहेगा. काय हो आपलं काय होईल असं जर असेल तर, सकाळचं संध्याकाळी नाही, संपलंच केव्हा, पुढच्या रविवारी नाहीत. मग काय माणसं ही हाडा माणसाची माणसं, लक्षात घ्या आपण बरं का. ते पुढे काय म्हणाले ते लक्षात ठेवा, त्याचा संबंध आहे. ते काय म्हणाले, अरे अगर वो देह की निंदा करता है, त्यांनी जर माझ्या देहाची निंदा केली असेल, हम भी देह की निंदा करते हैं. अरे मी सुद्धा माझ्या देहाची निंदा करतो, कारण मी देह नाहीच आहे. बघा, अगर वो आत्माची निंदा करता है, त्याने माझ्या आत्म्याची निंदा केली तर ती त्याची स्वतःची निंदा करणार. आत्मा एकच आहे सगळ्यांचा. हा खरा वेदांत, आणि वेदांत जगणं आहे खरं आहे बरं. हे सामान्य गोष्ट नव्हे, वेदांत जगणं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी साक्षीत्व सांगितलेलं आहे. समोर माझं प्रतिबिंब दिसतंय, तसा माझा देह आहे, पण मी जसा त्या पाण्यात नाही, तसा देह माझ्या कर्मात असून सुद्धा ती कर्मात नाही. आपण समजून घ्या. असं आहे, समजल्यानंतर आचरण हो बरं का. मग काय होतं बघा, मी हा अभ्यास करून सांगतोय आपल्याला. काय व्हायचं, परीक्षेच्या वेळेला आम्ही प्रश्न द्यायचे बरं का. पोट्याला प्रश्न द्यायचे, अशी काय कधी साधी अक्कल आहे हो. 4 पेपर सेटर जे असतात ना, त्यांना युनिव्हर्सिटी 4 वर्षाचे पेपर पाठवायचे बरं का. ते आपले पाहून द्यायचे, कारण प्रश्न तो तेच असतात, विषय तो पुस्तकात तिसरं. मग मागच्या विषयी विचारलाय ना, यावर्षी दुसरं विचारणार, आपली अक्कल चालून द्यायची. तेव्हा काय व्हायचं, काही पुरं तयार व्हायचे, पास व्हायचे. पुष्कळ वेळेला 8-8 दिवस अभ्यास तुमचं पास व्हायचे बरं का. मग 2 तऱ्हेचे विद्यार्थी भेटायचे. एक म्हणत, सर तुम्ही प्रश्न दिले फार वा उपयोग झाला. एक म्हणत, सर काय प्रश्न दिले काही झालं नाही, असं दुसरा. म्हणजे हा भेटल्यानंतर 15 मिनिटांनी तो भेटायचा. अशी कर्तव्याची स्थिती आहे. तुम्ही कर्तव्य करीत असताना काय झालं केलं तर मला करायलाच पाहिजे असं एक म्हणणार, आणि किती श्रम झाले तरी दुसरं कोणी म्हणणार
तुम्हाला फार श्रम होतात. अशी जर सासू भेटली नाही तर सुनेचं भाग्यच म्हणायची, बाई तू फार कष्ट करते. त्याच्या जर चांगली कोणती बसवून कष्ट न करताना म्हणणारी आणखी किंवा काय काम करतो तुम्ही, तर त्या निमित्ताने लाज वाटून तरी करेल पाहिजे. सासू मर्दी सांगण्यात हेतू आपल्याला कर्तव्यामध्ये हे आहे, माझ्या कर्तव्यामध्ये मला कष्ट होणारच. कर्म हे कष्टदायकच आहे. आणि जेव्हा तुम्हाला ते नेहमीच बरं असतं असं नाही, अशा वेळेला सुद्धा कष्ट करणं म्हणजे कर्तव्याची खरी खूबी आहे, या शंकाच नाही. आणि हे केव्हा होईल, मी त्या माणसाकरता करीत नाही, हे कर्तव्य त्याला आवडतं म्हणून मी करतो आहे, ही भावना असते त्यावेळेला. आणि इथेच खरं ईश्वराची जरूर आहे. तर ज्ञानेश्वर आपल्या शंकराचार्याने 3ऱ्या अध्यायामध्ये भाष्य करताना निष्काम कर्म तेव्हाच होईल की ज्या वेळेला भगवंताला तिथे अखिल असेल, भगवंताची आठवण असेल. कारण मी तुमच्याकरता करतो, तुमच्याकरता करीतच नाहीये म्हटल्यानंतर त्यांना आवडणं हेच त्याचं फळ आहे. तुम्ही काय म्हणताय फळ नाहीच त्याचं, त्यांना काय आवडत आहे, त्यांना हे आवडतं. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, खूप महाराजांचं आश्वासन आहे की जो माझ्या स्मरणात कर्तव्य करतो त्याला मला मदत केल्याशिवाय राहणं अशक्य होतं. काय सांगायचं आपल्याला, मला करावीच लागते मदत, कारण त्या कर्मामध्ये तो असतो. म्हणून मी जे करतो ते तुम्हाला आवडेल ते करतोय, ते मात्र मी मनापासून करेन. अहो आपण जप करतो तो सुद्धा धड कर्तव्य म्हणून करीत नाही, तर बाकीचं जाऊन द्यायचे हो नाही का, त्याच्यामध्ये ते आहे, त्यांना आवडत आहे म्हणून करायचं. आणि ही पहिली पाहिली. मग त्यातून काय साक्षीत्व निर्माण चाललंय. समजा तुमच्या ऑफिसमध्ये अलीकडे तर फार नाही का काय हो, प्रांताचा द्वेष, जातीचा द्वेष, काय काय भानगडी. म्हणजे तो ऑफिसर जसा असेल तसं सगळं व्हायचं असं म्हणतात ना, सगळं आहे मला कबूल आहे, तरी पण मी माझं कर्तव्य म्हणून जर केलं तर मला माझं फळ मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहणार. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक नातू म्हणून गृहस्थ होते, ते डॉक्टर होते. तर त्यांचं काय व्हायचं, त्या डिस्ट्रिक्ट वरती पाठवायचे, त्यांना बदल्या करायचे. तर आता मुसलमानांचं राज, त्याच्यामध्ये की नाही सगळे पैसे खाणारे लोक ते त्यातले डॉक्टर काय ते. तेव्हा अशा जिथे की नाही अशा मनुष्य असेल, ते असिस्टंट सर्जन होते, त्यांना की नाही बदल्या करून टाकायचे, म्हणजे मग याला पैसे घ्यायला मोकळे अशा तऱ्हेने. तेव्हा त्यांना अगदी खेडेगावी अशा याच्यामध्ये पाठवायचे, बरं का, जिथे भाव पाणी चांगलं नाही, राहायची जागा नाही अशी. तेव्हा पण ते मजेच असायचे ना, तब्येत चांगली आणि अति लोकप्रिय हो हा. तर मी म्हणत डॉक्टर तुम्ही हे कसं काय करताय हे. तेव्हा ते होते भटजी बापूंचे शिष्य. त्यांनी काय सांगितलं त्यांना, डॉक्टर म्हणाले तुम्ही जी विद्या कमावली आहे त्याचा लोकांना उपयोग झाला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या रोग्याला तपासता त्यावेळेला मागे मी उभा आहे एवढं ध्यानात ठेवा, बाकी काही नाही म्हणा. बरं बघा, तर तोही जगीर करणारा मनुष्य, तेव्हा त्याची तरास ही की पेशंट आला की त्यांची आठवण व्हायची. महाराजांनी हेच सांगितलं का पर्यंत डॉक्टरला की डॉक्टर ते BA MS असं आहे, MBBS नाही, बाकीचे सगळे मोठे डॉक्टर. त्यांनी काय सांगितलं, डॉक्टर तुम्ही त्या डिग्रीकडे बघू नका, पण जो मनुष्य येईल तो मी पाठवलाय असं तुम्ही समजा. आणि त्या डॉक्टरची प्रॅक्टिस 30-40 हजार महिना प्रॅक्टिस आहे. काय नाही, येऊ दे, येऊ द्या, येऊ द्या, किती कष्ट झाले हे झालं तरी येऊ द्या. त्याला कोण की महाराजांनी पाठवलेलं आहे, मनापासून पाहायचं, आपण झीर सोडून आपलंच प्लॅनिंग करायचं, बरं का. तेव्हा त्या डॉक्टरची गमत अशी की ते शेवटी असिस्टंट सर्जन म्हणूनच रिटायर झाले. पण जेव्हा रिटायर झाले त्यावेळेला एखाद्या मोठ्या पुढाऱ्याचा जसा मान करतात तसा मान त्यांचा केला. आणि ज्यांना ज्यांना त्यांनी असे बरे केले होते त्या सगळ्यांनी मिळून त्यांना 10,000 रुपये दिले. पेन्शन तो होतं सरकारचं. त्या काळामध्ये तुम्ही कल्पना करा, 10 म्हणजे लाख रुपये झाले. बर, तेव्हा म्हणजे काय म्हणाले, त्यांचे गुरु म्हणाले, अरे त्या तुला बाकीचा पगार बिगार जास्त मिळाला नाही, पण ईश्वराने तुझ्या कर्माची जाणीव ठेवली याचं हे प्रतीक आहे. किती चांगलं असेल. माझ्या म्हणण्यात हेतू काय की हा वेगळेपणाने असला म्हणजे बघा, तर त्या वेगळेपणाला गुरुची मदत पाहिजे. कोणतंही कर्म
कोणतंही कर्म असू द्या, अगदी जेवणं खाणं उठणं बसणं अभ्यास करणं तुला बरोबर ठेवून करावं, तुझ्या साक्षीत्वानं करावं. बरोबर अगदी. आणि ते साक्षीत्व ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे, पण हे तुझ्या हाजरीमध्ये मी करतोय, अंडर युअर प्रेझेन्स. मला ते एक ब्रदर लॉरेन्स म्हणून स्वयंपाक हो, ते त्याचं फार आवडतं बघा. त्याचं एक लहान पुस्तक त्यांनी पत्र लिहिली आहे. त्या जोगिनी असतात त्यांना नर्स म्हणतात. त्यांना काय त्याचं काही अभ्यास केला नाही. प्रॅक्टिस ऑफ द प्रेझेन्स ऑफ गॉड, दुसरं काही नाही. मी हे करते त्यांना आवडेल ना, मी लपून ठेवीन आई बापापासून, आणखी जगापासून, आणि भगवंतापासून कसं लपून ठेवीन मी, त्याला कसं फसवणं शक्य आहे. म्हणून कर्तव्यामध्ये जर भगवंताचं स्मरण ठेवलं तर देहाला कसं पाहिजे, प्रतिबिंब आहे सरोवराचं, मी निराळा आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आणि ही भावना आपल्याकडे सत्पुरुषांना गुरुच्या बाबतीत असते, कारण तो मानवी असतो ना. त्यामुळे जो आहे तो आहे, त्याच्या इच्छेने चाललाय, त्याच्या हाजरीमध्ये चाललेला आहे, ही भावना आपण ठेवावी. म्हणजे त्या कर्तव्याची मजा आहे. तो प्रतिबिंब साक्षीपणा. पुढे म्हणाले दुसरा दृष्टांत, अथवा नावे हन जोरिये तो फडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचोकारे जो पाहू लागे तव रुख म्हणते अचल. साधा दृष्टांत आहे की एक झाड आहे किनाऱ्यावर, तुम्ही बोटीमधून चालला नदीमधून, तर तुम्ही जात असता आणि झाड स्थिर असतं, पण दिसतं काय, आपण जात असताना झाड चाललंय असं दिसतं. आघाडीतून जाताना नाही का झाडं चालतायत तशी दिसतंय. तसं होतं की झाड स्थिर असतं खरं, पण आपण जसं जात असतो तसं देह जात असताना आपण स्थिर आहोत, ही भावना तिथे की मी गेलोच नाही. परवा आपल्याला सांगितलं ना, सहज मध्ये ध्यानात झालं, अरे यात्रेला जाऊन आला बद्री केदारच्या, अरे देह जाऊन आला, हा आहे तिथेच आहे, हा कुठे जातोय. त्या देहामध्ये वेगळेपणाने असणारा हा तिथेच, हा कुठे जात नाही येत नाही, ही त्याची भावना राहते. म्हणजे काय होतं, बरोबर आहे. म्हणजे काय होतं, जीवनामध्ये सुखदुःखाचे हेलकावे येतात. स्तुती निंदा यशापयश द्वंद्वात्मक आहे ना हे. याला बाय पोलर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे द्विमुखी आहे सगळं, सुख आणि दुःख. ते मानसशास्त्रामध्ये परवा मी काहीतरी विषय निघाला तेव्हा म्हटलं की अग्रेशन अँड सबमिशन. म्हणजे जो माणूस जरा हा आहे, जोर करणारा, आग्रही आहे, त्याला कधीतरी नवावंच लागतं. कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अग्रेशन अँड सबमिशन. तसंच इन्फॅच्युएशन अँड फ्रस्ट्रेशन. हे जीवनच जर असं आहे, जिथे तुम्ही कोणाला भुललात तिथे तुम्हाला फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहणारच नाही. अगदी कालांतराने येईल, पण येईल. आणि मग पश्चात बघून भांडणीत पडलो बा आपण, या कशाला या भांडणी केल्या, असं द्यायचं आहे. पैशाच्या मागे लागणाऱ्यांचं नाही का होत असं. एक उदाहरण सांगतो आपल्याला. काय झालं, अलीकडे सांगलीला घडलेलं उदाहरण आहे, सांगली जिल्ह्यामध्ये घडलेलं. बरं का झालं काय, ते आम्ही सांगलीला चाललो होतो कोणाबरोबर, ते एका शेतापाशी त्यांनी गाडी थांबवली. तेव्हा त्या शेताचा जो मालक होता पाटील, त्याची ही कोण, त्या माणसाला 2 मुलं. बरं का, चांगला पैसा कमावला, गरिबीतून वर आला आणि शेती वाढवली, सांगलीमध्ये 2-4 घरं घेतली, हे सगळं झालं. दुसरा मुलगा त्याचा व्यसनी निघाला, काही करायचं नाही, काही नाही, वाईट नादाला लागलेला होता. तो बापावर सारखा पैसा मागे. बरं का, पैसा मागे तेव्हा अहो किती देणार बाप, हे साचवलेलं धन किती देऊन देणार. तर एके दिवशी बाप शेतामध्ये जिल्हा असताना याने बंदुकीची गोळी घालून त्याला मारून टाकला. बरं का, तर तो जखमी झाला. त्याने झाल्यावर दवाखान्याला तिथे नेला. तेव्हा तो काय म्हणाला की पैसा मिळवलं तेव्हा बरं वाटलं, पण त्याचं हे आता फळ भोगतायचं दुःख होतं. हे द्वंद्वात्मकच आहे, त्याच्या बरोबर दुःख आलंच यात शंका नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की तुम्ही जेव्हा व्यवहारामध्ये एखाद्या मागे लागता तेव्हा त्याच्याबरोबर ते दुसरं येतच असतं, तुम्हाला दिसत नाही.
म्हणजे सुख आणि दुःख हे गीतेमध्ये विशेष आहे. सुख आलं की दुःख आलंच. याच्यामध्ये कालिदासाच्या मेघदूतामध्ये त्या यक्षाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये सुख शांतम दुःख नको त्याचा. सुख संपलं की दुःख, दुःख संपलं की सुख. बरं का, असा या जगाचा चक्र नेहमी क्रमेण ताप जसं खालीवर असतं तसं जीवनामध्ये हे आहे. बरं का, मग जर सुख आल्यानंतर दुःख येणार आहे, दुःख आल्यानंतर सुख येणार आहे, तर लोकमान्यांचं सांगतो आपल्याला, चिरोळ ते धरले तेव्हा तुमच्या मनावर काय परिणाम झाला. तर ते काय म्हणाले, सुख आणि दुःख, यश आणि अपयश या माकड चेष्टा आहे. अरे बापरे, काय माणूस असला पाहिजे, हा माकड चेष्टा आहे. तेव्हा म्हणाले सुखाने सुखी होऊ नये, दुःखाने दुःखी होऊ नये. महाराजांना दमा होता. तेव्हा एकदा गमत काय झाली, त्यांना दमा लागला होता. ते डॉक्टर जोशी म्हणून होते. महाराज म्हणाले आपल्याला दमा लागले. अहो म्हणाले केवढं शिकवलं त्यांनी मला. काय शिकवलं, तर सुख दमानी भोग म्हणाले. सुख भोगताना दमानी भोग, एकदम भोग जाऊ नको. बरं का, असं ते आहे. एका माणसाच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. बरोबर कष्ट झाली काय, तेव्हा महाराजांनी का म्हणजे दुःख का, आज लग्न होते म्हणजे 20-22 वर्षाची झाली आहे. तर म्हणजे ती झाली तेव्हा काय केलं, बर्फी वाटले. या दुःखाचं मूळ त्या सुखाचा सांगतोय आपल्याला. म्हणजे हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, अरे देह फिरतोय तुझा आणि तुला वाटते की तूच फिरतोयस. जसं झाड स्थिर असून सुद्धा ते त्या बोटीतून जाणाऱ्या माणसाला फिरतंय असं वाटतं, तसं जीवनामध्ये देह हालत असताना आपला आत्मा स्थिरच आहे, मी त्याच्याबरोबर हालतो ही कल्पना करू नको. म्हणजे पुन्हा साक्षीत्व देहापासून वेगळे होणार. पुढे तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानवनी वायाने, मग आपण आज जाणे नैष्कर्मी व्हायचा. तर देहाचं जे कर्म आहे ते कर्म होत असताना सुद्धा मी त्याच्यापासून वेगळा आहे याचं खरं नाव नैष्कर्म्य आहे. नैष्कर्म म्हणजे कर्म सोडणं नव्हे, कर्म करून पुन्हा महाराजांचे वाक्य सांगून ठेवतो आपल्याला. दासबोधाचं काय महत्व काय आहे दासबोधामध्ये, तर म्हणाले सर्व करून पुन्हा काही न केल्याचा अनुभव घेणं हे समर्थांचं सामर्थ्य आहे. सगळं केलं पण मी कशात नाही. म्हणून नाथाने सुद्धा, माझ्या गुरुने मला काय दिलं म्हणले, अकर्तात्मबोध. याचा अर्थ असा, आपल्या देहाची गती या कर्माने ठरलेली आहे, हे तुम्ही थोडं शिका जुवा. माझा अधिकार नाही तुम्हाला सांगायचा, पण एक असं ओव्हरऑल सांगून ठेवतो. समग्र दृष्टीचा जन्म कुठे व्हायचा, बाई म्हणून की पुरुष म्हणून व्हायचा, माझी परिस्थिती काय राहायची, सांपत्तिक परिस्थिती, माझे भाऊ बहीण नातेवाईक कोण राहायचे, मी राजकीय कोणत्या परिस्थितीत जन्माला यायचं, माझी इकॉनॉमिक कंडिशन आर्थिक स्थिती कशी राहायची, देहाचं सुखदुःख रोग राई लग्न कारण मुलं बाळ सगळं ठरलेलं आहे. बरं का, सगळं ठरलेलं आहे. ते तसं तसं घडत जातं. रमणाने फार अप्रतिम दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणाले एक माणूस सिनेमाला गेला. ते सिनेमाच्या पडद्याचं उदाहरण नेहमी द्यायचे बघा बरं का. तर सिनेमाला गेल्याबरोबर ते कथा सुरू झाली. कथा सुरू झाल्यावर काय वा काय चाललंय, पुढे काय बरं का. तेव्हा त्याचा मित्र काय म्हणाला, अरे त्या रेळावरती सगळं आहे ठरलेलं, पुढे ते नुसतं असं उकलत जातंय. इट इज अनफोल्डेड, बाकी सगळं आहेच तिथे बरं का. म्हणूनच तुम्ही लोक ज्योतिषाला विचारता की नाही, का विचारता मला सांगा. तुम्ही पत्रिका अलीकडे काय आहे, पत्रिका जुळली पाहिजे, मुलगी सुरेख पाहिजे, कलावंत पाहिजे, नोकरी पाहिजे, सुंदर पाहिजे, आणखी काय पाहिजे कोणाला ठाऊक. हे सगळं पाहिजे. मग विचारावं का हो, तुम्ही हे सगळं पाहताना बाकी सगळं आहे आणि कुंडली जुळत नाही का नाही, काय करत. कारण कुंडलीमध्ये भविष्य कळतं की पुढे संसार सुखाचा होईल का नाही कोणाला ठाऊक, आणि ते ठरवून मग सगळं पाहायचं. मग तुमची निष्ठा कुठे आहे. आणि तुम्हाला एक माहिती आहे गमत, 18 गुण ना, 36 गुण जमले म्हणजे पूर्ण जमले नाही का. 36 गुण जमले म्हणजे काय आणखी काय जमायचं.
3चं तोंड इकडे 6चं तोंड तिकडे, म्हणजे उत्तम जमली नाही का? काय चमत्कार आहे संत, हा भ्रम आहे बघा सगळा. नाही आपण कसे वागतो आणि पुन्हा सुशिक्षित शहाणे सगळे म्हणतो आपण. मग कुंडली कोणची आहे? ज्यामध्ये गुरुची दृष्टी माझ्यावरती आहे ती कुंडली उत्तम. दोन्ही अर्थाने, एक कुंडलीचा ग्रह गुरु म्हणून आणि दुसरा माझा गुरु म्हणून. त्याची जर दृष्टी माझ्यावरती असली कुंडली काय करते? महाराजांना एक शेवटी एक ज्योतिषी आला आणि महाराज म्हणाला आपल्याला साडेसाती आहे. हो म्हणाले काय करू? नाही म्हणले काहीतरी शनीच आहे, करायला गरजाळ जाते म्हणजे शनी. बरं का? त्या महाराज म्हणले शनी आपल्या मार्गाने जाईल, मी आपल्या मार्गाने जाईल, मला साडेसाती काय? अहो हे बोलणं सोपं दिसतं, काय निष्ठा असते या लोकांची मला सांगा नाही का? अरे ग्रहांचा राजा आहे तो काय करायचं ते करेल की, सगळं काय करते का? आणि नाही का रावणाने सगळे ग्रह पालथी घालून बसला होता त्याच्यावर. काय केलं रावणाने आपल्या ग्रहाने? मग सांगण्याचा एक माझा एवढाच आहे आपल्याला की नैष्कर्म्य याचा अर्थ असा की मी करीत असताना सुद्धा मी करतोय हा खरा नव्हे, तिकडून होतो आहे मी, त्याच्या हातात त्याचं साधन आहे ही भावना पाहिजे. बरं का? एक गंमत सांगतो आपल्याला. खरंच जर निष्ठा असेल ना तर कसं तो वाईट योग कसा चांगला होतो हे सांगतो आपल्याला. रामकृष्ण परमहंसांना एकदा घोरणा फुटला, नाकातून रक्त यायला लागलं, रड भांडभर रक्त आलो, गाठी गाठी अशा. तेव्हा सगळे घाबरले, अरे रक्त पडायला लागलं आवरे ना. त्यावेळेला काही अशा गोळ्या खेळ्या नव्हत्या, काय करायचं अशा वेळा? तेव्हा एक बैरागी आला, दक्षिणेश्वरला यायचे. तो म्हणाला अरे फार बरं झालं म्हणाले की याच्या साधनाने याचं रक्त गोठलेलं होतं, हा वेडा झाला असता, हे फुटून वाहून गेलं, हे बरं झालं म्हणाले. आता मला सांगा, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात कोणाच्या, ज्याचा भरोसा त्याच्यावर आहे, त्या गोष्टी जरी वाईट दिसल्या तरी त्या चांगल्या असतात, आपल्या कल्याणाच्या असतात हे ध्यानात ठेवा. बरं, हे लक्षात ठेवा. सांगण्याचा हेतू काय? असं ते नैष्कर्म्य आहे. आता हे कुठपर्यंत आलं? कर्मामध्ये अकर्म. कर्म चाललंय पण ते माझ्या हातनं होत आहे, मी करीत नाही. आता अकर्मामध्ये कर्म सांगताय ज्ञानेश्वर महाराज. अकर्मामध्ये कर्म काय झालं? आणि उदो अस्ताची प्रमाणे जैसे न चालता सूर्याची चालणे, तैसे नैष्कर्मी जाणे कर्मीची असता. काय अप्रतिम दृष्टांत आहे. म्हणजे गॅलिलिओने, कोपर्निकसने जेव्हा सांगितलं 16व्या शतका शेवटी की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आहे, सूर्य स्थिर आहे. बरं का? तर ज्ञानेश्वर महाराजांना आधीच माहिती होती. ज्ञानेश्वर महाराज 13व्या शतकामध्ये, त्यांना आधीच माहिती होतं. म्हणाले दृष्टांताचा अर्थ असा आहे, सूर्य चालताना दिसतो पण तो स्थिर असून चालताना दिसतो. चालून जसा चालत नाही तसं कर्मामध्ये असून सुद्धा कर्म करीत नाही, हा नैष्कर्म्य. काय सुरेख दृष्टांत आहे. बरं का? उदो अस्ताचे प्रमाणे. सूर्य चालतो म्हणजे काय? सूर्य उगवला, सूर्य अस्ताला गेला, उदयाने अस्त, हे प्रमाण मानतो आम्ही. जैसे न चालता सूर्याचे चालणे, तसा आत्मा जो आहे हा सूर्य आहे आणि हा काही करीत नाही, पण हा मी करतो, मी करीत नाही या भाषेमुळे, त्याच्या देहाच्या हालचालीमुळे, देहाची हालचाल होत असताना तो करतो, देहाची हालचाल नसताना आत्मा स्वस्थ बसतो. हे वेड्यासारखं आपण बोलतो. जसा सूर्य न चालताना चालतो असं म्हणतो, तसा हा मनुष्य असतो. म्हणून नैष्कर्म्य जाणे कर्मीचे असतात. कर्मामध्ये असून सुद्धा हा गुन्हा नाही. बरं, याची एक खूण सांगतो आपल्याला. काय असावं की कर्मामध्ये आपली एकाग्रता झाली की कर्म संपलं की एकाग्रता संपते. आणि एकाग्रता झाल्यानंतर मी अमुक कर्म करतोय, असं करतोय, तसं करतोय हे भान राहत नाही. म्हणून कर्म झाल्यानंतर त्याचं विसर पडतो. आणि हे खरं साधकाचं लक्षण आहे. बरं का? की व्यवहारामध्ये ते झाल्यानंतर संपलं पाहिजे. आपलं कसं होतं, तुम्ही विमान पाहिलं का? धूर सोडणारी विमानं, याची जाण मागून काय धुराचे लोट येतात, तुम्ही पाहिलं ना लांब पर्यंत.
तसं आपलं होतं. समजा तुम्ही भांडलात कोणाशी, झालं भांडण झालं, संपलं, घरी आलं, डोक्यात सारखं ते राहते. ज्ञानेश्वरीचं तसं करू नका, नाही तर घरी गेले की तुम्ही सांगितलं, बाहेर गेले की संपलं सगळं, असं नाही. हो ठीक आहे, हो नाही तसं पहिल्यांदा सांगितलं भलता अर्थ करू नका, असं आहे बरं. म्हणजे हे आपण शिकलं पाहिजे. मी अभ्यास करून सांगतोय बरं, हे तुम्हाला उगीच काहीतरी मला अतिशय पटलेलं आहे. कर्म झालं ना, सोडलं, संपलं, पुन्हा नवीन कर्म. तर की नाही जगाकडे अत्यंत क्वालिटी आहे मला की झालं बाबा आता नाही, आता मग ते असं झालं तसं झालं, आज चांगलं झालं उद्या वाईट झालं, नाही झालं ते झालं. पण ते केव्हा होईल की माझ्या सर्व शक्ती मी त्यात केंद्रित करीन त्यावेळेला, त्याविषयी नाही व्हायचं. म्हणून निरंतर शब्दाचा अर्थ सांगितलं की वा रे वा. निरंतर शब्दाचा अर्थ अंतर नाही, ते निरंतर. तर अंतर हा शब्द काळाचा आहे, क्षण क्षण, सेकंड सेकंड म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये निमिष असा संस्कृत शब्द आहे त्याच्यामध्ये. तर म्हणाले एक क्षण असा जप करावा की विसरलो मी स्वतःला, मग पुढचा क्षण, त्याचा पुढचा क्षण, म्हणजे प्रत्येक क्षणी मी त्यामध्ये सर्वस्व घालून जो जप केला तो निरंतर. आणि त्याला श्वासाचं उदाहरण दिलं बरं का. आता एवढंच होतंय, श्वास थोडा रोखला तर आपला जीव कासावीस होतो, तो पण सोचतो. इथे 24 तास ते सकाळी देऊन टाकला जपाचा हात संपला, आपलं तुझं माझं काय संबंध आहे, असं नाही होत. हा खरा निरंतर आहे. इतकं त्याच्यामध्ये जायला पाहिजे बोलायचं नाही. मी नेहमी म्हणतो अलीकडे तुम्ही लोक टीव्ही पाहताना जितकं विसरता ना, इतकं विसरणार तरी परमात्मा नाचत गेली यायची. काय ते नुसतं एकाग्र होत नाही, भावना उच्चंबळतात नाही का, सगळं नाटक पाहतात आणि टाळ्या वाजवतात लोक. टाळ्या हसणं खेळणं तर जाऊ द्या, टाळ्या वाजवतात नाही का. म्हणजे खोट्याला किती महत्व देतो आपण. मग जर नामस्मरणाला एवढं महत्व जरी दिलं तरी परमात्मा म्हणेल वा वा, खरा खरा भक्त आहे. सध्याचा काळ असा आहे ना, प्लास्टिक युग आहे की नाही, तेव्हा असा भक्त सुद्धा भगवंताला चालेल. त्याचा धंदा बसलेलाच आहे. हो कायमचा तुम्ही काय करता ते मी जाहिरात पाहतो. कोकण रेल्वेचे काय हे आहेत ना शेअर, आता काय त्याचं जाहिरात मोठी. भगवंताने असे शेअर जाहीर करून सुद्धा कोणी जात नाही तिकडे, कारण त्याचं व्याजच येत नाही काही नाही का, व्यवहारात उपयोगच पडत नाही. अशापैकी स्थिती आहे. भगवंत खरीच आहे. या मी काहीतरी सांगतो समजून, माझं स्वरूप ते असल्यामुळे मी जर बाकीच्या गोष्टी सोडून त्याच्या मागे लागलो तर माझं स्वरूप मिळवणं अधिक सोपं आहे मला. पण मी जर अडचण घातलं तर कसं होईल मला सांगा. माझं स्वरूप जे आहे ते काही तुम्ही बाहेरून आणायचं नाही, स्वाधीन असेल तर ते आहे माझ्या, म्हणून ते मला लवकर मिळेल, हा त्याचा अर्थ. मग म्हणाले आता त्याचं वर्णन करतात. तो ज्ञानी कसा तर म्हणले तो मनुष्य असा हरिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तो दिसायला माणूस दिसतो पण तो माणूस नव्हे, तो की नाही अतिमानव बनला, एकदम डिवाइन. म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना की अरविंदांचं वाक्य की सत्पुरुष म्हणजे काय, बाहेरून पाहतो माणूस आणि आतमध्ये पाहतो परमात्मा सुरू, हे त्याचं मर्म आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा मनुष्य भेटणं म्हणजे तो ज्ञानी असं समजा. 1-2 मिनिटं मी आपल्याला इथे म्हणतो. अहो ज्ञानेश्वरी ऐकून वाचून आपल्यामध्ये प्रगती व्हायची आहे ना. काय प्रगती? प्रगती म्हणजे तो माझा की नाही व्यवहाराचा जो क्षुद्रपणा आहे तो कमी झाला पाहिजे. आपल्याला पुन्हा सांग परमात्मा म्हणजे काय आहे? हो अतिविशालत्व आहे, विराट आहे ना, याला विराट म्हणतात. या दृश्य विश्वाला विराट स्वरूप आहे ना. 11व्या अध्यायात विराट स्वरूप दाखवलं ना. विराट म्हणजे मोठं सगळं, त्याची कल्पनाच मोठी असते सगळी नाही का. महाराजाला एक दृष्टांत फार छान द्यायची बघा. एक राजा होता म्हणाले, तो शिकारीला गेला. शिकारीला गेला तो घोड्यावर गेला, त्याला चक्कर आली, पडला तेव्हा एक लाकूड तोडा होता, त्यांनी त्याला उचलला, पुन्हा घोड्यावर घरी नेला, पाणी पाजलं आणि पाडलं. तेव्हा त्याच्याकडून बोलावणं आलं किंवा तुला राजाने भेटायला बोलावलेलं आहे. तेव्हा राजाने भेटायला बक्षीस द्यायलाच बोलावलं. तेव्हा मग काय मागायचं राजाकडे असा प्रश्न आला. तेव्हा हा ज्याने त्याला वाचवलं तो काय म्हणाला, आपल्या घरी एकच कुऱ्हाड आहे, आपण 2 मागून घेऊ त्याच्याकडे, असं तो म्हणाला.
बायको म्हणाला, अहो काय जोर मागून काय करता, आपल्याला राहायला घर धड नाही, एखादं घर मागून घ्या, झोपडी आहे ते म्हणजे घर मागून घ्या. पोरं काय म्हणाले, अहो काय घर काय आणि कुऱ्हाडी काय, हे काय मागता म्हणाले, थोडेसे दागिने बिगिने काही किंवा संपत्ती मागून घ्या म्हणजे बरं. काही ठरे ना बघा, कारण ते आपल्यासारखे सगळे. त्यामुळे त्यांचा एक मामा होता, तो होता वारकरी. वारकरी म्हणजे भगवंताशी संबंध असलेला. तो आला, आपण म्हणले मामाला विचार. तेव्हा मामा आला तेव्हा विचारलो असा असा प्रश्न आहे बरं का. तेव्हा मामा काय म्हणाला, अरे तुम्ही वेडे आहात, अरे तो काय वाटेल ते देईल ना तुम्हाला, तर तुम्ही असं करा, त्याला काही अमुक द्या म्हणूच नका. त्याला असं म्हणावं, तू राजा आहेस, तुझा जीव वाचवलाय, तर तुझ्या इभ्रतीला शोभेल असं आम्हाला दे. आणि मग तिने अर्ध राज्य दिलं म्हणले त्याला. बरं का. याच्याच अर्थ असा, आमची मागण्याची करा किती. म्हणजे तुम्हाला अगदी गंमत सांगतो, पाहिलेली गोष्ट आहे. आमच्या कॉलेजमध्ये सगळं असंच असतं, ते पाहुणे बोलावतात ना, पाहुणे बोलावले म्हणजे ते त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर त्यांना खायला प्यायला असतं काहीतरी. तेव्हा असा एका इंग्लिशच्या प्रोफेसरला बोलावलेला आणि सगळं झाल्यानंतर ते जरा त्या लढाईचा काळ तो, त्यावेळेला सिगरेट अतिशय महाग बरं का. तेव्हा सहज मी विचारलं, म्हणजे व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, तुला काय पाहिजे बुवा. काही नाही म्हणाले, फक्त सिगरेटचं पाकिट मला द्या. अरे एवढा इंग्लिशचा प्रोफेसर, व्याख्यान काय सुद्धा दिलं आणि मागून काय म्हणलं तर म्हणलं सिगरेटचं पाकिट. तर मी म्हणले एक पाकिट अर्धा पितो म्हणाला आणि मग सांभाळून ठेवतो. काय सिगरेट म्हणाला नाही का. आणि निदान लोकलाज म्हणून तरी मागावं की नाही काहीतरी असं. पण हे असं एखादा बा ग्रंथ मागितला असता 100 रुपयाचं तर समजलं असतं, सिगरेट पॅकेट मागतोय. तशी आपली स्थिती. आपण की नाही जरा विशाल बनलं पाहिजे. त्याला काय आहे, मला ठेवून तुम्ही द्या पहिल्यांदा, मग वाचा येईल. आपलं आहे तेही सगळं लागलं, पण माझं आहे ते ठेवून द्यायला काय हरकत आहे. तुम्हाला काय वाटतं ऐकून कोणाला भलतंच काही सांगता येते का. मागत नाहीये मी तुमच्याजवळ काही नाही, तसं संशय घेऊ नका. नाही पण भगवंताचा भक्त कसा पाहिजे, राजाला लाजवील असा पाहिजे, तुकाराम महाराजांच्या सारखा पाहिजे, रत्नाची ताटा आलेली जा परत घेऊन मला काय करायचं. समर्थांच्या सारखा पाहिजे, राज्य झोळीत टाकलं, अरे मला काय करायचं, काय तुझं राहिले. इतकं नाही आपल्याला होणार, पण निदान आपल्या इभ्रतीला भगवंताच्या भक्तीला शोभेल इतका तरी उदारपणा पाहिजे ना. आता त्यात पर्याय सांगतो, जाऊ द्या तुम्ही देऊ नका काही, पण दुसऱ्याविषयी तुच्छ भावना ठेवू नये. हे तर चालेल की नाही. हे फार कठीण आहे. मी म्हणतो मनुष्य पैसे देईल, पण दुसऱ्याबद्दल भावना चांगली ठेवलं फार कठीण आहे. त्या कांट तुम्हाला सांगितलं ना, त्याने काय सांगितलं, अत्यंत नीतिमान मनुष्य कोण, तो चांगला वागतो तो नीतिमान असतो, पण अत्यंत नीतिमान कोण, जो माणसाला माणुसकीने वागवतो, ह्युमन डिग्निटी, त्याला साधन म्हणून वापरत नाही, त्याला साध्य म्हणून वापरतो, तो खरा नीतिमान. आणि सत्पुरुषांची भाषा सर्वाभूती भगवत भाव पाहणं ही त्यातलं मर्म आहे, ही त्याची पायरी आहे. म्हणून उदार म्हणजे खरं अगदी कोणाला नावं ठेवू नये या दृष्टीनं. बरं का. नावं ठेवायला लागला तर ते आपल्या अंगावर उलट येतं बुमरँग सारखं. आपल्यात काय कमी म्हणून लोकांना आणखी नावं ठेवायची नाही का. सांगण्याचा हेतू काय, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जळामध्ये भानबिंब उडत नाही तसा हा त्या दृश्याच्या याच्यात अडकत नाही. तैसे न पाहता विश्व देखले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगले भोग्य जात. तो इतका व्यापक बसतो की आपण ज्याला फिरून पाहणं त्यांनी सगळंच पाहिलेलं असतं, त्यांनी सगळंच भोगलेलं असतं, त्याची वासना तृप्त झालेली असते. एकेच ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. काय असेल म्हणाला, इतका सर्वव्यापी होतो की त्याला आपल्याकडे एक म्हण आहे बघा, की शंकर त्या पार्वती याच्यावर कैलासावर, पण त्यांना जगासह काय चाललंय समजतं. हे काही चमत्कार म्हणजे कठीण काय असतं. एक गोष्ट सांगतात झालेली, त्या गोवाचं नाव माझ्या लक्षात येत नाही, जैन साधू होता. अशा गोष्टी तर आहेतच, पण अलीकडे घडले म्हणून सांगताय. तो गिरनारला राहायचा इकडे, आणि त्याचा सिंध मध्ये एक शिष्य होता, सिंध मध्ये. तेव्हा एक दिवशी सकाळी उठला, आणखी इकडे तिकडे असा फिरायला लागला.
हा साधू बरं का. तर काय झालं काय, त्याचा शिष्य सिंधीच होता बरं का. त्याचं इकडे मग काटा एक ब्रिज वरती एक दुकान होते या जुन्या भारतीय जुन्या वस्तूंचं वगैरे. तेव्हा तिकडे फिरायला लागला, काय कळे ना काय चाललंय ते. आणि नंतर मग स्नान केलं आणि स्वस्त बसला. 2 दिवसांनी तो आला. तो ज्याच्या करता हे चाललं होतं तो आला. आल्यानंतर बरं झालं म्हणलं तू आलास. तेव्हा उलगडा असा झाला की त्याला कुणीतरी मारायला आलेले होते आणि ते सगळा प्रसंग संपेपर्यंत हा इकडे अस्वस्थ होता. आणि ते सगळे शांत झाल्यानंतर मग स्नान करून बसले. तेव्हा त्याने विचारलं त्यांना, शांती विजयजी त्याचं नाव बरं, शांती विजयजी त्या मुलीचं नाव. गिरगाव मध्ये काही दुकानात त्याचे फोटो आहेत. हा जैन साहेब योगी होता. तेव्हा त्याने काय सांगितलं की मला म्हणाले वर्तमानपत्र लागत नाही. त्याची भाषा मला आमच्या ठिकाणी काय चाललंय, नुसतं सूचना द्यायची मनाला की बा आमच्या ठिकाणी काय चाललंय, मला आपोआप जाता येतं तिथे कळतं. हा हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत बरं का. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत, फार छान आहे बघा. त्यांचा तो अनुभवच असणार. शंकर म्हणाले, एकेच ठाणी बैसला परी सर्वत्र तोच गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो. आपणच विश्व झाला म्हणून म्हणजे जरा आणखी काय राहिलं मग. तेव्हा सांगायचा हेतू असा, कारण तुमचा विषय आहे तो आता यस्य सर्वे समारंभा ते दमाहु पंडितम बुधा. शहाणी माणसं ज्ञानी माणसं त्याला पंडित म्हणतात. आपण पंडित कोणाला म्हणतो, पुष्कळ माहिती साठवलेली आहे. तुम्ही 2 पुस्तकं वाचली, त्याने 10 पुस्तकं वाचली म्हणजे पंडित. पंडा म्हणजे ब्रह्म असा अर्थ आहे. आणि हा त्याच्याशी तादात्म्य झाल्यामुळे पंडित आहे बरं का. किंबहुना पंडित शब्दाचा अर्थच विपरीत झालेला आहे आपल्या मराठीमध्ये नाही का. पांडित्य का दाखवतोच म्हणतो ना आपण, खरं येते म्हणजे बुद्धी खूप भरून ठेवलेली ज्यांनी आहे दृश्याच्या ज्ञानाने त्याला आपण पंडित म्हणतो. इथे पंडित काम संकल्प वर्जित आहात, त्याची वासना नाहीशी झालेली आहे. किंबहुना ज्याचा दृश्याबद्दलचा आग्रह नाहीसा झालेला आहे तो संकल्प आहे. संकल्पामध्ये विल म्हणतात इंग्लिश मध्ये, ती लागते, निश्चय लागतो. विल पॉवर म्हणाल तुम्ही. तेव्हा वासना आणि वासनेला संकल्पाची जोड असल्याशिवाय वासना काही करू शकत नाही. म्हणून काम संकल्प वर्जिता असा जो आहे त्याला पंडित मी म्हणतो असं भगवान गीतेमध्ये सांगतात. तेव्हा आता 16 तारखेला आपण जेव्हा भेटू त्यावेळेला त्या श्लोकाचे जानकी जीवन स्मरण जय जय राम.